अपरा एकादशी पौराणिक कथा. अपरा एकादशी ही ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशी आहे. या एकादशीला अचला एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान श्री विष्णूची उपासना केल्यास आणि व्रत केल्यास सर्व पापांचा नाश होतो असे शास्त्र सांगते. ही एकादशी विशेषतः पितृपक्षाच्या आणि मुक्तीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. अपरा एकादशीची कथा. प्राचीन काळी महिष्मती नगरीत महर्षी वेदव्यासांनी युधिष्ठिराला या एकादशीचे महत्त्व सांगितले होते. एका वेळेस महिष्मती नगरीत महिजित नावाचा राजा राज्य करत होता. तो अत्यंत धर्मपरायण होता. पण त्याला एक खंत होती की त्याला संतान होत नव्हते. त्याने अनेक यज्ञ, पूजा, दानधर्म केले, पण काहीच फलित मिळाले नाही. त्यामुळे तो फार चिंतेत असायचा. एकदा राजाच्या दरबारातील ब्राह्मणांनी त्याला सल्ला दिला की राज्यात एक महान तपस्वी महर्षी लोमेश निवास करत आहेत. त्यांच्याकडे जाऊन विचारणा करावी. राजा महिजित महर्षी लोमेशांकडे गेला आणि आपल्या दुःखाची कहाणी त्यांना सांगितली. महर्षींनी ध्यान करून पाहिले आणि सांगितले की राजा, तू आपल्या पूर्वजन्मी एक वैश्य होतास. तू एकदा व्यापारासाठी जात असताना एका पाणवठ्याजवळून गुरांची कळप जात होती. तू त्या गुरांना पाणी प्यायला न देता त्यांना दूर हाकलवून लावलेस. त्या पापामुळे तुला या जन्मात संतान नाही. राजाने मग महर्षींना विचारले, पावन होण्याचा उपाय काय? तेव्हा महर्षींनी सांगितले, तू ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अपरा एकादशीचे व्रत कर. त्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा कर. या व्रताच्या पुण्यामुळे तुझ्या पापांचा नाश होईल आणि तुला संतान प्राप्ती होईल. राजा महिजितने श्रद्धेने अपरा एकादशीचे व्रत केले. काही काळातच त्याला पुत्रप्राप्ती झाली आणि त्याचे जीवन सुखमय झाले. व्रताचे महत्त्व. या व्रताने पूर्वी केलेल्या पापांचे क्षालन होते. पितृदोष, ब्रह्महत्येचे पाप, गोहत्या यांसारखी महापापेही नष्ट होतात. हे व्रत नरकातून मुक्त करते आणि मोक्षप्राप्ती होते. जो भक्त श्रद्धेने अपरा एकादशीचे व्रत करतो त्याला हजारो अश्वमेध यज्ञ आणि दानाचे पुण्य प्राप्त होते. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.